कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 3 ट्रॅक्टर व वाळू उपशासाठी वापरली जाणारी लोखंडी केनी जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर 2 जण घटनास्थळावरून पसार झाले आहेत। दिनांक 26 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला। पोलीस पथक पाहताच काही जणांनी पळ काढला, मात्र अमर जाधव मेहरखाम वय 30 राहणार सुरेगाव आणि राहुल चांगदेव पगारे वय 20 वेळापूर यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीत सचिन हरिभाऊ मेहरखाम व वैभव भाऊसाहेब गिरी दोघे राहणार सुरेगाव हे फरार झाले असल्याचे समोर आले आहे। या कारवाईत 3 ट्रॅक्टर रुपये 15 लाख रुपये व लोखंडी केनी रुपये 75,000 असा एकूण 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान एकीकडे स्थानिक गुन्हा शाखा थेट नदीपात्रात उतरून कारवाई करत असताना दुसरीकडे स्थानिक प्रशासन व महसूल विभागाला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा थांगपत्ता कसा लागला नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।